समाजसेवाची ओढ आहे. ती स्वतः टाटा हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च अॅनालिस्ट म्हणून कामं केले, लोकसेवा तिला करायची, त्या हिशोबाने तिने भरलाय स्वाईप फॉर्म. नाही ना, हे तुला कोणीतरी शिकवलं असेल, तू माझ्या विरोधात कसा भरू शकतो ते मला नाही माहिती. बघ 16 तारखेच्या नंतर 17 येतो, तेव्हा मी काहीच बोललो नाही. आता मी बोललो इतक्या लोकांसमोर आता काय बोलू इथे, तरी मी चुपचाप तिथून निघून गेलो. आमचा फॉर्म आम्ही सबमिट केलं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. मग त्यांचे जवळचे पीए, जे तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघता, जे हरिभाऊ राठोड बरोबर केले, ते पीए आम्हाला वारंवार फोन करायला लागले. मी त्यांना फोन उचलला नाही. मी रात्री बोललो, अरे माझ्या मुलाला मी बॉम्बे हॉस्पिटलला आणलंय, थोडासा तब्येत ठीक नाही, फूड पॉइझन झालं, असं करून हे झालं. तर मी रात्री काढली. 31ला आम्ही सकाळी परत त्यांचा फोन चालू झाला, त्या पीएनचा. म्हणजे 11चा वेळ होता, आम्हाला 10 पासूनच फोन. तिथे म्हणजे जायचंच नाही म्हणून मी समजलो, मी फोनच उचलला नाही कोणाचं. मग 11 वाजता आम्ही आत गेलो. आमचं अर्धा पाऊण तास मध्ये नंबर आला आमचा प्रभाग क्रमांकाचा, 226 प्रभागाचा. तर त्याच्यामध्ये आम्ही 5 जण होतो स्क्रुटनीमध्ये. त्याच्यामधून 2 अपात्र ठरले आणि 3 पात्र झाले. त्याच्यामधून एक मकरंद नार्वेकर होता, एक माझ्या मिसेसचा होता आणि दुसरा अजून एक अपक्ष होता. त्याला पण मीच फॉर्म भरण्यामध्ये मदत केली होती. तर आम्ही दोघे एक दुसऱ्याला बघून हसत होतो, अरे हे काय झालं. मग आम्ही बाहेर निघालो. मी त्याला शुभेच्छाही दिली. बोललो, अरे यार तुम्ही हत्ती आहात आणि आम्ही काय चीटी. हे तर तुम्ही विजयीच आहे साहेब, हे घ्या विजयीचा, मी तुम्हाला शुभेच्छा देतो करून आम्ही बाहेर निघालो. मग त्यांचे एक पीए आले वेगळे. तर मला बोलत 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 आम्ही बाहेर आलो. रिचर्डसन क्रूडास करून ज्या मिलच्या बाहेर आलो. तर तिथे मला बोलले, थोडासा भेट. मला कोणाला बोलले, राहुल सरांना. मी बोललो, आता ही वेळ नाही भेटायची. बोललो नंतर भेटू ना. काय आत्ताच मी बोललो, 3-4 दिवस मी झोपलो नाही, कारण ते फॉर्मच्या गडबडीमध्ये कसं भरायचं काय नाही, कारण तो माझा एक एक्सपिरियन्स होता सर. तर त्यांनी मला फुल फोर्स केला, म्हणजे नाही नाही चल 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 चल. अजून एक दुसरा एक आला, त्याने मला खांद्यावरती हात ठेवलं. तर मी बोललो, अरे माझी मिसेस आहे माझ्यासोबत, तुम्ही काय करताय. अरे आपली मैत्री आहे ना, आपण गुलाब्याचे आहेत ना. चल ठीक आहे, चला गाडीकडे. तर तिथे त्यांची गाडी होती. बोल बस. मी बोललो, साहेब मी नाही बसणार, माझी मिसेस आहे, माझ्याकडे बाईक आहे, तुम्ही चला पुढे, मी येतो पाठी. तुला चालू तिथे प्रेमाने बोलतो, तुला समजत नाही काय. अरे बोलो साहेब हे काय भाषा झाली आता तुम्ही. त्यांचे बॉडीगार्ड्स पण सर्व खाली उतरले, मला घेराव केला. अरे बोलो साहेब येतो ना, आपले संबंध जुने आहे. बोललो मी तुमच्यासाठी काम पण केलं 2019ला 24ला, तुम्ही असे काय करताय. बोललो मिसेस आहे माझी, बाईक आहे तिथे, असं काय करताय. ती लांब बिचारी उभं बघते. तर त्यांनी मग त्याची टोन एकदम चेंज झाली आणि मला थोडासा, मग मी थोडा घाबरलो. मला ठीक आहे साहेब बसतो. गाडीत बसलो. मग ती गाडी निघाली त्यांच्या बेरूटच्या बंगल्याला. मिसेसला त्यांनी मग त्यांच्या बॉडीगार्डला सांगितलं की त्यांना दुसऱ्या गाडीत घे. अजून एक जो इंडिपेंडेंट होता, तो पण भाजपचा कार्यकर्ता, तो पण त्याच गाडीमध्ये. आम्ही त्यांचा संवाद चालू झाला. पहिले प्रेमळच होते, म्हणे तू मंडळ अध्यक्ष हो, पूर्ण कुलाबा सांभाळ, तू आता शिंदे गटात पदाधिकारी आहे, इथे ये, आता राजीनामा दे आणि इथे तू काम सुरू कर, मी हाय ना, तुला कुठले कॉन्ट्रॅक्ट पाहिजे तू सेट करून घे, स्वतःला माघार घे, कशाला करतोय असं. तर तेव्हा मला हे म्हणजे माहिती नव्हतं साहेब की तो इंडिपेंडेंट पण मागे घेणार आहे करून. तर मी बोललो साहेब माझा नाहीये, मिसेसचा फॉर्म आहे, राहू द्या ना साहेब, काय होतोय एका फॉर्माने. मला तोपर्यंत पण माहिती नव्हतं की यांचा हेतू काय चाललाय पडद्यामागे. तर गाडीमध्ये ते प्रेमळच होते, घेऊन टाक, मी लाईफ सेट करतो ना तुझी, का काळजी करतोय, असं तसं करत ते बंगल्यापर्यंत पोहोचले. आणि आम्ही गाडीमधून बाहेरच निघालो. मिसेस होती पाठी. मिसेसने बोलली, अरे मी नाही येणार आतमध्ये, लहान पोरं आहे घरी, त्यांना मला फिडिंग करायचा असतो. पण ती वाचली, नाही तर त्या दिवशीच कार्यक्रम झाला असता बिनविरोध निवडणूकचा. मग आत गेलो. मग आतमध्ये त्यांनी पहिलं प्रेमाने सांगितलं, देवाची शपथ घे.